लाडक्या बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये मकर संक्रांतीचा बोनस. 10 जिल्ह्यात पैसे वाटप सुरू. तर त्यामध्ये कोणते 10 जिल्हे असणार आणि त्या जिल्ह्यांच्या यादीत देखील तुमचा जिल्हा असणार की नाही. व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी. 7व्या हप्त्याबरोबरच लाडक्या बहिणींना 20 लाख घरकुले मिळण्याचा निर्णय. त्यामध्ये महत्त्वाच्या 3 बँका असणार आहेत. तर त्यामध्ये तुमची बँक आहे की नाही. तसेच 2100 रुपयाचा बोनस कोणत्या महिलांना मिळणार तर कोणत्या महिलांना मिळणार नाही. आणि काही क्षणातच 2100 रुपयाचा बोनस आपल्या महायुती सरकारने आपल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे बघा. लाडक्या बहिणींना आज ठीक 10 वाजता 7वा हप्ता जमा होणार. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बघा. आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये झालेल्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 2100 रुपये मकर संक्रांतीचा बोनस मिळून जाणार आहे बघा. आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या DBT माध्यमाद्वारे मकर संक्रांतीचा बोनस 2100 रुपये पडण्यास सुरुवात होणार आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. त्यासोबतच काही क्षणातच लाडक्या बहिणींना 2100 रुपये जमा होणार. ही आत्ताची सर्वात मोठी घोषणा आहे. आणि यामध्ये लाडक्या बहिणींना घरकुल देखील मिळणार आहेत बघा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेला 20 लाख घरकुले मंजूर केलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला कागदपत्रे व डॉक्युमेंट्स काय काय असणार हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर लाडक्या बहिणीच्या नावे जमीन असणे अत्यंत आवश्यक आहे बघा. आणि जर जमीन नसेल तर 100 रुपयाच्या बॉन्डवर आपण संमतीपत्र देणार आहोत बघा. म्हणजे हा एक नियम आपल्या महायुती सरकारने ठेवलेला आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणीच्या नावावरती जमीन नसेल तर त्यांनी 100 रुपयाच्या बॉन्डवरती शपथपत्र तयार करून घेणे संमतीपत्र. तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता. तर 4 ते 5 दिवसात लाभाचे वितरण होणार. म्हणजे हे 2100 रुपयाचा बोनस मकर संक्रांतीचा तो 4 ते 5 दिवस सोबत चालणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत पैसे जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या महिलांचे आधार बँक लिंक नसेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. तर त्या सर्व लाडक्या बहिणी या बोनसपासून वंचित राहणार. तर नवीन फॉर्मचे काय होणार तर नवीन फॉर्मचे भरणा देखील सुरू होणार आहे. ही माहिती आपल्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे. आणि कोणत्या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांमध्ये हे रक्कम जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बघा. तर त्यामध्ये काही जिल्ह्यात रक्कम पडणार नाही तर काही जिल्ह्यात लाडक्या बहिणीसाठी रक्कम पडणार. तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे तुम्ही चेक करायचे आहे. तर ते कसे चेक करायचे आहे तर मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि बीड हे महत्त्वाचे जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये आधार बँक सीडिंग म्हणजे DBT माध्यमाद्वारे राहिलेल्या सर्व या आत्ता मी नावं घेतलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये या जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे बघा. आणि लाभाचा टप्पा हा 4 दिवस ठेवण्यात आलेला आहे बघा. म्हणजे एक सोबत 4 दिवस सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 2100 रुपये जमा होणार आहे. तर त्यामध्ये काही सरकारने मकर संक्रांतीच्या बोनसमध्ये 2100 रुपये तर आहेच. पण त्यामध्ये 3 गॅस सिलेंडर आणि 2100 रुपयाचा बोनस हा देखील करण्यात आलेला आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. महिलांच्या खात्यात 2100 रुपये आणि 3 मोफत LPG गॅस सिलेंडर. त्यामध्ये काही पात्रता असणार व त्यामध्ये काही लाडक्या बहिणी पात्र ठरणार व काही लाडक्या बहिणी अपात्र. तर काही लाडक्या बहिणींमध्ये पात्रतामध्ये तुमचे नाव आहे का नाही आपण लगेच चेक करणार आहोत. म्हणजे तुम्हाला लगेच सांगणार आहोत तुम्ही कसे चेक करायचे. आणि काही लाडक्या बहिणी अपात्र ठरणार ते पण कसे चेक करायचे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. तर कोणत्या महिलांना फ्री गॅस सिलेंडर मिळणार यासाठी कोणत्या महिला फ्री गॅस सिलेंडरसाठी पात्र ठरणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेच्या पात्रता आहेत बघा अशा सर्व महिलांना 3 LPG गॅस सिलेंडर मिळणार आहेत. म्हणजे 3 LPG गॅस सिलेंडरसोबत 2100 रुपये मकर संक्रांतीचा बोनस हा देखील आपल्या राज्याच्या महायुती सरकारने आपल्या लाडक्या आनंदी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींसाठी हा अत्यंत आणि महत्त्वाची घोषणा केलेली आहे बघा. आणि आपण स्क्रीनवरती पाहू शकता आपल्या महायुती सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता आपल्या आता बघा आपण स्क्रीनवरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. काही महिला पात्र तर काही महिला अपात्र ठरणार. तर त्यामध्ये एकूण 35 लाखापेक्षा जास्त महिला अपात्र ठरणार. आणि ज्यांनी डुप्लिकेट फॉर्म भरलेले आहेत किंवा आधारवरती वय वाढून समजा किंवा डोमासाईल काढून काही डुप्लिकेट त्यामध्ये वयाची छेडछाड केलेली आहे. म्हणजे ज्यांनी जे श्रावण बाळचा सुद्धा पैसे उचलतात आणि संजय गांधी निराधार योजना या योजनेचे देखील पैसे उचलतात. तर ह्या 2 योजनांचे पैसे बंद होऊन त्यांना कोणती तरी एक योजना
योजनांचेच पैसे मिळणार. ही आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे बघा. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे. तर त्यामध्ये एकूण 35 लाखापेक्षा जास्त महिला पात्र ठरलेल्या आहेत बघा. आणि मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्यामध्ये नवीन फॉर्म भरणी सुरू होणार की नाही. तर नवीन फॉर्म भरणी देखील सुरू होणार. तर त्यामध्ये कोणत्या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकता हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर नवीन वेबसाईटवरती अर्ज करू शकत नाहीत. आणि ही घोषणा आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. तर आपल्या अंगणवाडी सेविकांकडे आपल्या राहिलेल्या लाडक्या बहिणींनी फॉर्म जमा करणे, त्यामध्ये कुपन, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मतदान कार्ड हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जाणे आणि आपल्या लाडक्या बहिणींनी अशा स्वयंसेविकाकडे देणे बघा. आणि त्यानंतर आपण फॉर्म मंजूर होऊन आपल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये राहिलेली अमाऊंट ही वितरित करण्यात येणार आहे. तर चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.